नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की लंपी आजार हा नक्की काय आहे, लंपी आजारापासून तुम्ही गायांचं संरक्षण कसं करू शकता. तर लंपी आजार हा कशामुळे पांगतो ह्या पण गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आपल्यासाठी. गाय संगोपन करताना शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर लंपी आजार हा कॅप्रीपॉक्स नावाचा जो व्हायरस आहे त्या व्हायरसमुळे लंपी आजार हा होत असतो. लंपी आजार आहे तो डास माशा याद्वारे जास्त प्रमाणात पांगत असतो. जर तुमच्या गायांना एकत्र पाणी पाजलं जातंय किंवा एकत्र चारा वगैरे दिला जातोय, शक्यतो काय होतं, एकदा एखादी बादली आपण एखाद्या गायीला ठेवतो, तीच बादली उचलून दुसऱ्या गायीपुढे नेऊन ठेवतो. आणि जर लंपी आजार गोठ्यात आलेला असेल तर या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. जेणेकरून काय होतं, लंपी आजार हा लाळेतून, त्यांच्या नाकातली जी लाळ आहे किंवा तोंडातली जी लाळ आहे या लाळेतून हा पांगत पण असतो. लंपी आजारामध्ये तुम्हाला लक्षणं कोणते कोणते दिसतात, तर पूर्ण गायीच्या बॉडीवर तुम्हाला गाठी आलेले दिसतील. कधी कधी काही काही गायांमध्ये पाय सुजणं, पाय लंगडणं ह्याही गोष्टी होतात. तर तुम्ही त्यावर थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे. अशा गोष्टी जाणवल्या तर तुम्ही लवकरात लवकर त्यावर इलाज चालू केला पाहिजे. लंपी आजारावर असा कोणताही इलाज नाहीये. आपण जास्तीत जास्त त्यांना वेदनाशामक, जेणेकरून अँटीबायोटिक्स थ्रू दुसरे काही अजून त्या आजारामध्ये संसर्ग होणार नाही, या सर्व गोष्टींवर आपण थोडंसं कंट्रोल आणू शकतो की जेणेकरून दुसरे आजार वाढणार नाही. लंपी आजार रोखण्यासाठी लसीकरण हे आधीच करून घेतलं पाहिजे. भरपूर काही स्कीम येतात, स्कीम मध्ये लसीकरण होतं गव्हर्नमेंटचं वगैरे, त्यावेळेसच लसीकरण करून घ्यायचं, जेणेकरून ते लसीकरण आहे आपल्याला स्वस्तात मिळतं आणि सर्व गायांना सोबत होऊन जातं. त्यासाठी आपल्याला वेगळी पैसे किंवा वेगळं कॉस्टिंग करायची गरज पडत नाही. तर अंगावर पूर्ण गाठी आल्यानंतर तुम्ही त्यावर अँटीबायोटिक्स तर तुमचे पशुवैद्यक देतीलच, त्यावर जास्त काही इलाज नाहीये. त्यामुळे तुम्ही तो आजार होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्या, लसीकरण वेळेत करा. आणि पाय वगैरे लंगडतो त्याच्यासाठी तुम्ही इन्फ्लामेशनसाठी जे पेनकिलर येतात तर ते वापरा. गायी लवकरात लवकर बरी कशी होईल याकडे थोडंसं जास्त लक्ष द्या. आणि तो आजार होऊ नये यासाठी तुम्ही लसीकरण तर करा, पण आयव्हरमॅक्टिन जे आपण गोचिडसाठी वापरतो तेही थोडंसं, लंपी आजार जेव्हा तुम्हाला वाटतंय की आजूबाजूला लंपी येतोय, तेही तुमच्या पशुवैद्यकांच्या साहाय्याने गायांना आयव्हरमॅक्टिन देऊन घ्या. जेणेकरून काय होतं, डास वगैरे जरी स्किनवर बसले तर ते आयव्हरमॅक्टिन त्याला थोडंसं प्रोटेक्ट करायचं काम करतं. मग जेणेकरून लंपी आजार हा टाळला जातो. आणि लंपी आजार हा शक्यतो म्हणजे जेवढं मी आतापर्यंत बघितलंय, थोड्याशा ज्या कमी जातवान गाया असतात, ज्या 50% किंवा डांगी गाया किंवा गिर क्रॉस गाया, गिर गाया, यांच्यामध्ये थोडंसं लंपीचं प्रमाण हे जास्त आहे. ज्या आपल्या एचएफ गाय आहे, ज्या प्युअर गाय आहे, एचएफ 100% ज्या होस्टिंगच्या ज्या गाय आहेत त्यांच्यामध्ये लंपीचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त गिर क्रॉस गाय आहे, ज्या कमी जातवान गाय, त्यांनी थोडीशी जास्त काळजी घ्या. गोठ्यामध्ये डास माशा वगैरे होणार नाही त्यावर प्रतिबंध कसा घालता येईल तर यासाठी थोडंसं जास्त लक्ष द्या. तर लंपी आजारावर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींची जर व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही लंपी आजाराला तुम्ही टाळू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.